असा जाणारा जो जीवात्मा आहे ना, तो सहजासहजी कधी त्याची अपेक्षा आहे. जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घाताला. हा, पुन्हा एका ठिकाणी असं म्हणतात, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग अंतकाळाच्या वेळेला जरी झाला तरी चांगले चांगले तपस्वी सुद्धा काय होतात, परत जन्माला येतात. शंकराचार्य म्हणतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम. म्हणून जाणारा जीवात्मा सहजासहजी मोकळ्या मानानं जात नाही. समजा 15-20 जनावरांचा गोठा आहे तुमच्याकडं, एखादी गाय किंवा एखादं जनावर जर विकलं व्यापाऱ्याला, व्यापारी टेम्पो घेऊन येतो, चाडाला लावितो आणि ती गाय जनावर तो सोडतो. सांगा बरं, ज्याच्या गोठ्यातून ते जनावर सोडलं ते मोकळ्या मानानं व्यापाऱ्याच्या पाठीमागं जातं का? नाही जात. ते काय करतो, व्यापारी त्याला पुढे ओढतो आणि ते जनावर बाकीच्या गोठ्यातल्या जनावराकडे पाहत. विचारा त्या जनावराला, का पाठीमागं पाहतो? तुझे जर पैसे घेतले मालकानं, तू आता पाठीमागं पाहतो का? जनावर सुद्धा मूक भाषेमध्ये तुम्हाला उत्तर देईल का कुठेही गेलो तरी मला कडबाच खायला मिळेल, खुट्यालाच बांधतील, गोठ्यातच ठेवतील. मग रडतो का? डोळ्यात अश्रू येतात. याचं एकच कारण आहे, ज्या कळपात मी राहिलो ना 10-5 वर्ष, मी एकदा टेम्पोत बसलो तर या कळपाची परत माझी त्यांची गाठ भेट होणार. जनावराला जर कळप सोडूशी वाटत नसेल तर घरदार, बायको, मुलं, शेतीवाडी, लेकी बाळी, हे कोण आहे आपलं कुटुंब? कळपच आहे ना. ज्ञानोबा राय म्हणतात, गोरुवे बैसली रुखातळी. आणि प्रजा जे झाली ते वस्ती कीर आली, गोरुवे बैसली रुखातळी. म्हणजे जनावराला जर कळप सोडूशी वाटत नसेल तर जाणारा जीवाला घरदार सोडूशी वाटतं का? आता आलंच आहे 15-3 वारामध्ये पंढरपूरच्या वारीला जायचं ठरलं तर किती मोकळ्या मानाने निघतो आपण? लवकर निघतच नाही ना. का? 12 महिन्यातले 11.5 महिने त्याच घरात राहतो, त्या संसारात राहतो. फक्त 15 दिवस त्याच्या दर्शनासाठी जायचंय. पण किती नियोजनबद्ध असतं, कल्पना करा. म्हणून आसक्ती नावाचा दोष टाळण्यासाठी त्याला तिलांजली म्हणतात. दशक्रियाविधीच्या दिवशी काकस्पर्श झाल्यानंतर स्थूल शरीराचा संबंध सुटलेला असतो, त्याला बचका एवढं सूक्ष्म शरीर मिळतं आणि त्या सूक्ष्म शरीराचा प्रवास जे चालू होतो तो आज ताग आहे श्राद्धापर्यंत. विठ्ठल विठ्ठल असं थोडंच शेजारच्या गावात श्राद्ध केलं म्हणून आपण करायचं. त्या जीवाचा ना आपला ऋणानुबंध प्रथम वर्ष श्राद्ध वहीपर्यंत सुटू शकत. अहो प्रमाणे तुकोबराय म्हणतात, अप्रत्यक्षरित्या घार हिंडते आकाशी आणि तिचे लक्ष पिलापाशी. शरीराच्या रूपानं जरी घार आकाशात असेल पण लक्ष पिलाजवळ आहे. बाबा जरी शरीराच्या रूपानं आज आपल्यात नाही तर ते अनंताच्या प्रवासाला असतील, परंतु त्यांचं लक्ष मुली, जावई, लेकी, बाळी, धर्मपत्नी किंवा अन्य नातेवाईक आहे ना. कारण माया जी आहे ना, मायाचा असा विषय, जुन्या माईला म्हणायच्या, जाळाशिवाय कड नाही आणि मायेशिवाय रड नाही. माणसं जी रडतात ना ते केवळ मायेमुळं. म्हणून तुकोबाराने इंटिमेशन देऊन ठेवलं, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आल्यानंतर त्या मायेच्या ताब्यात सापडलेल्या जीवाला दुसरी काहीच हालचाल करता येत नाही. म्हणून वर्ष श्राद्धापर्यंतचा जो प्रवास आहे चालू, आज खऱ्या अर्थानं त्या प्रवासाची सांगता होते. श्राद्धाला अनेक नावं देण्यात आली. बघा, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की बघा, का सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करवती पार्वणे अथवा माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई आणि वडील किंवा आई वडिलापैकी कोणी एक ज्या दिवशी देह ठेवतात म्हणजे मृत्यू काळ, तो दिवस वर्षानं साजरा करणं हा परिवाराच्या दृष्टिकोनातून पर्व काळ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता याच्यात एखादा शंका घेईल, श्राद्धाच्या निमित्तानं पिंडदान केलं पाहिजे, पिंडदानाचा विधी झालेला आहे, मग कीर्तन, प्रवचन, भजन हे कशासाठी व याचं काय कारण काय?
एकानं मला जिवाळ्याचाच होता घसरटीचा, त्यानं मला मागच्या वर्षी पावसाळ्यात फोन केला म्हणे बाबा 10 तुमचं प्रवचन ठेवायचंय. मी म्हणलं बाबा अरे पावसाळ्यात कशाला आता वाळवंटामध्ये बसायला जागा नाही. नाही म्हणे कमीत कमी तेवढे लोक नादी लागते म्हणजे आम्ही लोक नादी लावायला तो मोकळ्या मनाचा होता म्हणून तो मोकळं बोलला. तेवढे लोक नादी लागत टाइमपास. म्हणलं आता हे काही टाइमपासचं काम आहे का? ज्ञानोबारायचं तुकोबारायचं चिंतन असं याच्या बाबतीमध्ये जाणारा जो जीवात्मा जातो ना त्या जीवानं आयुष्यभर केलेलं जे कर्म असतं ते कर्माचं सुकृत दुष्कृत दोन्ही, कारण जीवाची शिदोरी पाप पुण्य मिश्रित आहे. शुद्ध पुण्याची शिदोरी जीवाची नाही आणि शुद्ध पापाची नाही. पाप पुण्य मिश्रित शिदोरी आपली जीवाची. ती शिदोरी तो जीवात्मा जाताना बरोबर घेऊन जातोच, पण नातेवाईकाने 10व्याच्या दिवशी अर्पण केलेलं तिळतिळ पुण्य, कारण देताना तिळतिळच पुण्य कमी होतं आणि कमावताना तिळे तिळे पुण्य साचा पडे. तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. पुण्य मिळवताना तिळा तिळाने मिळावं लागतं आणि देताना तिळ तिळ द्यावं लागतं. जे तिळ वाहतात त्यांचं तेवढं तिळतिळ पुण्य कमी होतं, त्या जीवाला मिळतं. त्या जीवाचं सुकृताधिक तिळतिळ पुण्य अर्पण केलेलं 10व्यापर्यंत, नंतर महिने घातले जातात, ते अन्नदान केलं जातं. ते पुण्य हे सगळ्या पुण्याचा संचय आज एकत्रित होतो, त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्या ठिकाणी त्या जीवाच्या बाबतीत जी ऊर्ध्व गतीला प्राप्त होण्यासाठी जी पुण्याई लागते ती जर कमी पडत असेल, आजचं जे कार्यक्रमाचं जे चिंतनाचं पुण्य असतं ना हे फोन पे सारखं आहे. तुम्ही पेशंटला सोडायला पुण्याला गेले मुंबईला गेले, सांगितलं 2.25 लाख रुपये खर्च बिल झालाय, 2.25 लाख रुपये घेऊन गेले, 10-5 हजार वर नेलं, पण तिथं गेल्यावर कळालं 2.5 लाख बिल झालंय. मग वरचे 50,000 आणायचे कुठून ओळखतं नाही. मग तिथून फोन केला जातो आणि इकून ते फोन पेवर पैसे टाकले जातात. काही सेकंदात ते पैसे तिथं मिळतात. हे जसं आहे ना तसं आयुष्यभर जीवानं केलेलं सुकृत अधिक नातेवाईकांनी केलेली मदत किंवा ते सुकृत आणि ते सर्वांचा एकत्रित संचय होतो अन्नदानाचं पुण्य. पण हे सगळं पुण्य लौकिकात मोडणार आहे, ते कुठंतरी कमीच पडतं. आणि अशा वेळेला त्या पुण्याईला ऊर्ध्वगतीला जर काही कमतरता येत असेल तर या चिंतनाचं पुण्य त्याच्यात टाकायचं. हे चिंतन म्हणजे सर्वसामान्य नाही. कीर्तनकार छोटा आहे का मोठा आहे हे महत्वाचं नाही, ऐक नाही तर मग जनरली झालेली काय गाडी काय बॉडी काय दाढी, मग ते तो भाग वेगळा. कीर्तनकार कसा दिसतो याच्यापेक्षा त्याला काय येतं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि मी तर बऱ्याच वेळाला सांगितलं, परत एकदा सांगून जातो, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता 2 तासाच्या कीर्तनासाठी, आमच्या पाया पडता, हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. तसा जर विचार केला ना 24 तासापैकी 2 तास आम्हाला उभं करताना आम्ही 22 तास काय करतो याचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे ना, मग 2 तासाची सेवा द्यायला पाहिजे. हे कुठंतरी म्हणजे याच्यामध्ये फार मोठी उत्क्रांती होईल. आपला पारका सोडून द्या, परंतु 24 तासातले 22 तास आम्ही घरी काय करतो याचं निरीक्षण करून जर तुम्ही 2 तास दिले ना आम्हाला, तर याच्यामध्ये समाजाचा फायदा होईल आणि माणसं जागेवर येतील. आता काल परवा एकानं व्हॉट्सअपवर पाठवलं मला, नि महाराज 97 कीर्तन चालू झाले ना, एकच करायला पाहिजे, येणाऱ्या कीर्तनकाराला लवकर बोलवायचं, त्याला हरिपाठ घ्यायला लावायचं. कारण मोठमोठ्या संस्थानिकांचा सुद्धा हरिपाठच पाठ नाही. मी म्हणणाऱ्यांचा हरिपाठ पाठ नाही, हे आमचं वैगुण्य आम्ही सांगणं ही सुद्धा चूक आहे. पण तुमच्या पुढं नाही सांगायचं, मग काय आता पेलगाम मध्ये जाऊन सांगायचं. चांगल्याचा हरिपाठ पाठ नाही. हरिपाठ काकडा ही जीवाची सोडवणूक आहे, वारकऱ्याची ती संध्या आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नसेल, ज्याचा काकडा तयार नसेल ना, मी तर म्हणतो, आता माझा अधिकार नाही सांगण्याचा, पण त्याचे कीर्तन सुद्धा ऐकू नये. ज्ञानो तुकोबाराचे का बंगे सांगू का, त्याचं चरण सुद्धा सांगतो, पण त्याचं दुसरं चरण सांगतो. पहिलं तुम्ही सांगा, नाही आलं तर मी सांगतो. तैसे खलामुखी न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. जो अहंकारानं विटाळलेला आहे ना त्याच्या मुखातला ऐकूच नाही. तो कोणताही चार्य असू द्या, सगळ्या याचा चार्य असू द्या तो, परंतु त्याच्या मुखातला अहंकार हाच परमार्थातला फार मोठा विटाळ आहे. आणि प्रमाण सुद्धा आहे. तुका म्हणे देवापाशी तुका म्हणे देवापाशी विटाळ अशी नसावी.
जसं आपण व्यवहारामध्ये महिलांच्या बाबतीत विटाळ मानतो ना, तो सामान्य विटाळ आहे. परमार्थातला खरा विटाळ म्हणजे जो अहंकारानं विटाळला ना, तोच खरा विटाळ आहे. तो अहंकारी मनुष्य देवाजवळ चालत नाही. आणि हा चित बरोबर आहे. कोडिये का जन्म जावो परी न पविजे माते असं म्हटले. तोंड भरो का विचारा अंतकरणी विषयाशी थारा तयाशी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. अहो असे काही काही पंडित एका ब्रह्म उभं करतील तात्या, ब्रह्म उभं करतील, ऐकताना म्हणतील हे आतापर्यंत आपण हे बोलित होतो, हे तर काय यांच्या पासांगाचे नाही हो. ब्रह्म उभं करतील फक्त कीर्तन होऊस तरच. कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर गेल्यावर कुठं उभे राहतील हे सुद्धा सांगता येत. काय करता म्हणजे विद्वत त्याला किंमत नाही, नाही का. तुकोबाराय काय म्हणतात, आणि का नाही माझे म्हणा हो का तुका म्हणे आयसी आवडतील लढीवाळे. लढीवाळ बघतो देवाला आवडतात. विठाल विठाल मग हे पुण्य तिथं टाकायचं, त्याचं प्रमाण देऊन टाकतो. आता वेळ कमी आहे, सर्वांचा पाठाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पण ज्ञानोबारांनी सांगितलं या चिंतनाचं पुण्य तिथं कसं फिट बसतं बघा. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. जडाचा जर उद्धार करतो हे नाम चिंतनाचं पुण्य, तर तुमचं आमचं करणार नाही का. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, काही दोष शिल्लक राहिले असेल त्या दोषाचा परिहार करून टाकतं. म्हणून कीर्तन प्रवचन विठाल विठाल आता या श्राद्धामध्ये आई असो किंवा वडील असो किती महत्व दिलं बघा. ज्ञानोबाराय म्हणतात सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन किजे. सर्व तीर्थातील जिवंत तीर्थ कोण असेल तर माता पिता आहे. आई आणि वडील हे सर्व तीर्थातील. कसं म्हणजे देवाच्या बाबतीत जरी सांगायचं झालं बघा, एखाद्या ठिकाणी गाडीवर चालता चालता नाव लिहिलेलं असतं जागृत देवस्थान. म्हणजे जागृत आणि बाकीचे काही झोपेल देवस्थान आहे असं नाही, जागृतच आहे. पण इथं थोडा इफेक्ट लवकर होतो आहे का नाही. याला एकाला म्हणलं जागृत कसं काय, ते म्हणे चालता चालता त्या देवाजवळ ना मला 500 रुपये सापडे म्हणे. म्हणजे ते जागृत आहे का. मग एखाद्याचे पडले असेल का ते जागृत थोडंच आहे त्याच्यावर. जागृत देवस्थान. तसं तुमच्या आमच्या घरातलं जागृत देवस्थान कोण असेल तर माता पिता आहे, आई वडील आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगितलं तसा तो अभंग तुकोबाराच्या गात्यात क्षेपक मानले गेले. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडील हे जिवंत काशी आहे. ज्याला काशीला जायचं असेल ना तर घरीच काशी प्रत्यक्षात. आणि बघा ना वारकरी संप्रदायानं जगाला एक इतिहास सांगून टाकला. वारकरी संप्रदायानं जगाला एक म्हणजे सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्याजोगा योग येतो की माता पित्याच्या सेवेनं देव भेटतो. हा सिद्धांत आहे वारकरी संप्रदायाचा. आई वडिलाच्या सेवेनं देव भेटतोच. पण आता ऐका, आई वडील जर गेले ना आता तुम्ही देवाची किती सेवा करा देव प्रसन्न होईल. पण प्रसन्न झालेल्या देवाला एकच सांगायचं, फक्त एक दिवस आई वडिलाला आमच्या घरी मुक्कामाला आण. आता येणार म्हणजे आई वडिलाच्या सेवेनं देवाची प्राप्ती होऊ शकते, पण देवाच्या सेवेनं आई वडिलाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे देवाच्या सेवेपेक्षा आई वडिलाची सेवा ही अतिशय उच्च दर्जाची. त्या सेवेला मोलच नाही. बरं मृत्यू का होतो त्याचं ज्ञानोबाराय चिंतन सांगतात. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. मी म्हणलं माझा जातो काय नुसतं आता
पण त्यांना ती एक नंतर ते बरोबर येतात त्याच्यावर. मला अजून कॉन्फिडन्स आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो बर का तात्या, आहे की नाही. ज्या दिवशी स्वर बोंगाड्या स्वर निघल त्या दिवशी मेलेलं बरं. कारण जागायचं तर स्वरातच जागायचं. बेसुर्या जागणारा, मला बेसुर्या कीर्तनकार सुद्धा मला डोकं फिरत. बेसुर्या म्हणण्यापेक्षा तू करूच नको ना. हा ते जाऊ दे आता, काय आता ते काळाचा महिमा आहे, त्याला तुमचा आमचा दोष नाही, पण स्वरातच जागायचं. आमचे गुरुदेव काशीनाथ बाबा सांगायचे, ते विदर्भातले लोक आहे ना, घोरायचं ठरलं ना झोपे तरी स्वरातच घोरतात. ते घोरताना सुद्धा स्वर लावतात. म्हणजे हाती प्रयोग करू नका स्वर घोरण्याचा. आता आमचे रेवजी बाबा ते नाहीये, नाही तर आम्ही वाटापूरच्या दिंडीत तात्यानं आम्ही राहायचो, आबा राहायचे. ते आता माझं शरीर तुला असल्यामुळं मग आमचा थोडा आवाज जास्तच होता. 2-4 जण पण असे शूटिंगच काढायचे आणि शूटिंग काढून थोडासा आवाज वाढून द्यायचे, ते डबल आवाज यायचा. म्हणून एक लक्षात घ्या, जाणारा जो जीवात्मा आहे ना, जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. शंका कुशंका सोडून द्या. बऱ्याच जणांच्या मनात शंका असेल, कोरोना काळात काय झालं, काला तस्मै नमा. परंतु ज्ञानोबारायच्या ज्या काही ओव्या आहे ना, अर्जुनानं युद्धाला जो नकार दिला त्याचं कारणच असं होतं की सैन्य जर मारल्या गेलं, तरुण सैनिक मरतील आणि तरुण सैनिकांच्या ज्या विधवा स्त्रिया आहे त्यांचं पुनर्वसन कसं करायचं. आणि त्या तरुण स्त्रिया आहे ना, त्या काय होतील नंतर, वर्णसंकर होईल. आणि वर्णसंकरामुळे कवना तिळोदके कवन अर्पी, कोण कोणाला तिलांजली देईल. आणि याचा दुष्परिणाम पतंती पितरो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. हा संकरो नरका येव कुलग नानाम कुलस्यच पतंती पितरो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया म्हणजे श्राद्ध क्रिया लुप्त होतील, ही अर्जुनाच्या मनातली भीती आहे. पण काही प्रवचनकार कीर्तनकाराला असं वाटतं अर्जुन घाबरला युद्धाला, तू ग बैस, तुला साधा उंदीर जरी चुरचुर करायला आला तर तू उडी मारितो घरात. बिबट्याचा आवाज आला तर तू विला सुद्धा घराच्या बाहेर पडत नाही, तुझं काम नाही ते. अर्जुनाची भीती हीच होती का पिंडोदक क्रिया लुप्त होतील आणि याचा दुष्परिणाम समाजामध्ये अराजकता माजेल. विठ्ठल विठ्ठल झाला. प्रपंच वेळ कमी आहे आपल्याला, श्राद्धाचा कार्यक्रम आहे, याच्यावर किती जरी बोललं तर अपूर्णच राहील. जेवढं आईचं महत्व आहे तेवढं वडिलाचं महत्व आहे. आई आणि वडील शास्त्रकाराने दोघांना सारखाच अधिकार दिलेला आहे माता पित्याच्या बाबतीमध्ये. देवानं सुद्धा सांगितलं की मंदिरात यायला जर वेळ नसेल, माझी भक्ती करायला वेळ नसेल, तर माझे 2 रुपये तुमच्या घरी प्रत्येकाच्या, आई आणि वडील माता पित्याची जर सेवा केली. आता माझे 4 महिन्यापूर्वी बरेच जण जायचे ना तिकडे कुंभमेळ्याला, प्रयागराजला. काहीची परिस्थिती नाजूक होती, जायचे ऐपत नाही, पण तगमग व्हायची. एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं तेवढंच सांगतो, ते म्हणे तिकडं जाताना आलं तरी चालल, काय त्रास घेऊ नका. आई वडील जर हयात आहे ना, त्यांनी भाग्यवान समजा. मोठी परात घ्या, नाही तर काठवत घ्या. आता काठवत राहिलीच नाही, परात घ्या. परातीमध्ये आईचे बापाचे दोन्हीचे पाय ठेवा, चरण, ते बादलीभर पाणी आणा, त्याच्यामध्ये धुवा आणि आई वडिलाच्या चरणाचं जे पाणी त्याला तीर्थ म्हणा आता, ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्यांना आंघोळ करा. प्रयागराजचं स्नान घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एवढं आई आणि वडिलाच्या सेवेचं महत्व आहे. तुकोबाराय म्हणतात, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकानं काय केलं तेवढंच बघा. पुंडलिकानं आई वडिलाला सुरुवातीला त्रास दिला, पण नंतर मात्र कळाल्यानंतर मात्र, म्हणजे याला म्हणायचं आपली भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृती उलट शिकविते. आणि नेमकं आपण पाश्चात्य संस्कृतीच अनुसरण करू राहिलो. पाश्चात्य संस्कृती शिकवते अप टू 40 years लाईफ इज अ ब्युटी आणि नेक्स्ट 40 years लाईफ इज अ ड्युटी. लाईफ इज अ बोथ ब्युटी अँड ड्युटी. म्हणजे ते म्हणतात सुरुवातीची 40 खा प्या मजा करून घ्या आणि नंतरची 40 कर्तव्य करा.
परंतु आपली भारतीय संस्कृती वारकरी संप्रदाय शिकवतो जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तव तू आपुले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय नको नको, तीर्थयात्रे जाय नको, तीर्थयात्रे जाय नको नको, तीर्थयात्रे जाय नको नको, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला. काय चिंतन म्हणलं संत महात्मे तुकोबाराय म्हणतात जव हे सकळ सिद्ध आहे. हातपाय चालतात ना मग तीर्थयात्रेला जाऊन या. जव काळ असे दुरी ठेला, काळ येत नाही ना, काळाच्या ज्या नोटीस आहेत त्या प्राप्त होण्याच्या अगोदर जोपर्यंत हातपाय चालतात, टाळी वाजवता येते, टाळी वाजून घ्या, पायानं देवदर्शन करून घ्या, मुखानं भजन करून घ्या. कमल मुख राम भजन को दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. असं नेहमी जे सांगितलं ते करायचं नाही, आणि जे न सांगितलं ते 100 पटीनं केल्याशिवाय आपण राहत नाही. कमलमुख राम भजन को दिया हे सांगून सांगून सुद्धा आपण घेत. तुम्ही बोला ना काय. हा म्हणजे आणि कमलमुख गुटका खाणे को दिया हे सांगितलेलं नाही, परंतु एक जण सुद्धा सोडीत तरी सुद्धा तुम्ही पखे नाहीच म्हणतात बा. कल्पना करा, मुख कमल, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. सगळे इंद्रिय जे दिले हे कशासाठी दिले? भगवंताच्या भजनासाठी दिले. डोळे कशासाठी दिले? बघा ना, जनाबाईचं चिंतन आहे. भजन गोमाता देवे दिला दे, 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 भजन
हे सगळे जे प्रमाण आहे, देवेली दिला देह भजना गोमटा दिले इंद्रिय हात पाय कण, हे सर्व हे शरीर दिलं देवाच्या भजनासाठी. बघा, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य वय केले, शरीरे साधिले परब्रह्म. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐसियाची कथा पुराणात. कितीतरी प्रमाणात येता येतील. असं जरी असलं पण एक दिवस हे काळाच्या तडाख्यात जाणार आहे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे हे यमराजाच्या ताब्यात, काळाच्या ताब्यात एक दिवस जाणार आहे. याच्यावर काळ अटॅक करणार आहे. वा वा, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविन तेव्हा माय बाप. आई घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आता तुम्ही मराठी, आता मी हिंदीतून देऊन टाकतो. आता हिंदीतून कोणाला आठवलं तर सांगा. आता तुम्ही हिंदीतून गेलं की मी इंग्रजीतून देतो. आता काय प्रमाणे बघा. इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई, देखत देखत मिट्टी मिलाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. अपने खातिर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. इस तन धन की, तन म्हणजे शरीर, धन म्हणजे पैसा. काय घेऊन बसला? शरीराचं धनाचं, नाही का. या धनाचा न धरी विश्वास जैशी तरुवर छाया, तस या शरीराचं काय घेऊन बसले. नाशिवंत देह जाणारा सकळ, नाही का. किंवा आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी राहा. म्हणजे एक दिवस याला काळाच्या ताब्यात हे जाणार आहे, यमराजाच्या ताब्यात जाणार आहे. हे काळाचं खाणं आहे. मग असं हे जे शरीर आहे हे काळाच्या ताब्यात जाणार आहे. मग त्याच्यातून सोडवायचं असेल तर काय करायचं? याला एकच औषध सांगितलं, ब्रह्मानंदाचं सेवन करायचं. सुखे देऊ ब्रह्मानंद, सुखे देऊ ब्रह्मानंद, गाऊ राम नाम सदा, राम नाम काय सदा, आनो हे भगवाना, हे तो हे भगवाता. करो वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण. काळदूत यमाची बाधा होणार आहे शरीराला. बाधा तशा वारकरी संप्रदायानं 4-5 बाधा मान्य केल्या. मला जेवढे आठवते तेवढे बघा. पळे भूत बाधा बेने ते पळे भूत बाधा बेने ते पळे भूत बाधा
उच्चारण मंत्र पया गाध. ऐक नाही. मग ही तर खरी खासियत आहे ना. नाही तर विनेकऱ्यानं रेटवलं असतं मला धरून, पण विनेकरी मागापासून कपच करून टाकला पुन्हा. प्रेमाचं नातं आहे बर का. नाही नाही, स्मरण नाही जाणार तुमचं कधी. तुमचं स्मरण जरी गेलं पण आम्हाला तुमचं स्मरण आल्याशिवाय राहणार नाही. काळाची बाधा प्रत्येकाच्या पाठीमाग आहे. आतापर्यंत काळानं कोणाला सोडलेलं. माऊली म्हणतात किती मोठा आहे काळ बघा. न्याहाळी पा केवढा पसरला से चवडा, करोनिया माझी वडा आकार गजू. गम्मत सांगितली ज्ञानोबा रायनी. वाळवंटामध्ये एक सर्प असा फणीक करून बसलेला आहे सर्प, आणि एक उंदीर वाळवंटातून पळत होता. तहान लागली त्याला, कुठं म्हणजे आरोचं पाणी प्यायला मिळाना आणि जारचंही पाणी प्यायला मिळाना, काहीच मिळाना. पण त्यानं विचार केला तहान तर लागली, ऊन तर खूप मी म्हणतोय, घाम चालला त्या उंदराच्या अंगातून. ते म्हणे नाही पाणी प्यायला मिळालं तरी चाल, पण सावलीत तरी जाऊन बसू. पण तो उंदीर असा जोरात पळत आला का सर्पाच्या फणीची सावली, त्या सावलीत खाली येऊन बसला आणि 2-3 तास झोपला व निवांत. गोष्ट खरी का खोटी? तुम्ही म्हणजे सगळं माझ्याकडूनच कबूल करून घेता. ज्ञानोबा राय म्हणतात हे असो आगवी बोली, सांग पा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल की तुली मुशकासी. ज्ञानोबा रायच्या 9033 मध्ये 35,000 दृष्टांत आहे. याच त्याच्या उचापती सांगायचीच गरज नाही, पण तो ज्ञानेश्वरी वाचणारा पाहिजे. म्हणजे एवढी ग्रंथ संपदा आहे माऊलीची, हजारो दृष्टांत आहे. त्याच्यातला तुम्ही 10-15 जरी दृष्टांत सांगितले तरी 2 तासाचा पिरियड संपून जातो. इतके दृष्टांत आहे. ज्ञानोबा राय म्हणतात हे असो आगवी बोली, सांग पा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुशकासी. मुशक म्हणजे उंदीर. उंदीर पळत पळत गेला आणि सर्पानं फणा काढलेला होता त्या सावली जाऊन विसावला. असं कुठं घडल का? घडणार नाही. एकच घडल, सर्पाच्या सावली जाऊन बसू शकतो, पण बसलेल्या उंदराला सर्प बसू देणार नाही. तो मध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही त्याला. हे जसं घडतं ना तसं काळरूपी सर्प आहे, आणि आपण सगळ्यांना त्या काळरूपी सर्पानं गिळलंय. बघा, एका सर्पानं बेडू गिळला, आणि त्या सर्पाच्या फाण्याच्या पुढं बेडकाचं तोंड होतं. फक्त सगळा गिळलेला होता, फक्त तोंड गिळायचं राहिलं होतं. पण त्या बेडकाला काय झालं, सकाळी नाश्ता करेल नव्हता का काय, त्या बेडका पुढून अशा 2-4 माश्या चालल्या होत्या, आणि बेडकानं काय केलं, अशी उलटी जीभ केली आणि 2-4 माश्या पकडल्या आणि त्याच्यात नाश्ता करूनच घेतला. त्या ठिकाणी ज्ञानोबा राय होते. ज्ञानोबा राय म्हणतात त्या बेडकाला तू खाल्लं नाही खाल्लं तर तुझा काही विषय राहिलेला, कारण तुला ज्यानं गिळलेलं आहे तुझं खाणं त्याला फायद्यात आहे, तुझ्या फायद्यात त्या बेडकाकडे पाहूच नका. ऐक नाही. ज्ञानोबा काय म्हणतात, बेडूक सापाच्या तोंडी जात असे सोबड बुडी, तो मक्षिकाच्या तोंडी स्मरेना काही. म्हणजे आपण सगळं गिळल्या गेलो हे त्याच्या ध्यानात राहत नाही. त्या बेडकाचं सोडून द्या, तर बेडूक नाव फक्त आपल्यासाठी तो दृष्टांत. आपण आता जे तुम्ही आम्ही सगळेजण साठी ओलांडलेले, म्हणजे जवळजवळ आपण 60% गिळलोय काळाच्या ताब्यात. आपले फक्त तोंडच पुढे राहिलेले आता, पण तरी सुद्धा आपण पुढचं वाढल्याशिवाय राहत. याला म्हणायचं माया. म्हणून एक लक्षात घ्या, काळाचा जो चपेट आहे त्याच्यातून सुटण्याचा पर्याय वारकरी संप्रदायातल्या संतांनी, म्हणजे आजचा जो आपण घेतो नाथबाबांचा आहे, त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला काळ तुम्हाला पकडतो ना त्याच्या अगोदर तुम्हाला काय करता येईल तो रस्ता तुम्हाला चुकावता येतो. बघा, एक चौचरणी आपण घेतो कोबारायचा.
आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. आईशी जोडी करा असं जोडा. काय जोडा? आपणही जोडितो पण काय जोडितो? आईशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाच्या येरधारा चुकावता येतील असं जे असं तेवढं जोडा. कसं प्रमाण दिलेलं आहे बघा. जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्ती मूर्ती मधुसूदन संत चरणी देखिएला परवा फळला शकून परवा फळला शकून. आज प्रमाण सुद्धा चौचरणीच येऊ राहिले. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, सासू जर जवळ बसेल असेल तर सुनाला काही म्हणजे आताचा नाही विषय तो, आता दृष्टांत नाहीच. सून घरात आली का सासू ढिली झाली त्याचा विषय नाहीये. पण चांगले चांगले माणसं जवळ बसल्यानंतर आपण सगळे चांगले आहात. आणि एक सांगू का, अगदी माऊलीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, या परिसरात माझा जो कार्यक्रम रंगतो ना तो कोणत्याच परिसरात रंगत नाही. काय या भूमीचं वैशिष्ट्य आहे हे म्हणजे त्याला या भूमीचं सुद्धा ज्ञानोबा म्हणतात ना, का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. तो दृष्टांत हा तैसे आचार गौरव सुकुलीनाचे दृष्टांत तो सांगितला, फक्त आजच्या व्यवहाराला उपयोगाचा नाही. विठ्ठल 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 तुम्हाला बाधा होणार. बाधा प्रत्येकाला झालेली. कोणती? 2-4 बाधा आहे बघा. पळे भूत बाधा, भूत बाधा आहे. पुन्हा विकारांची बाधा आहे. हा वा वा वा. सत्व रजतम बाधा, त्रिगुणाची बाधा त्याला म्हणायचं. त्रिगुणाची बाधा आहे. पुन्हा भूतांची बाधा म्हटलेलं आहे. भूतांची बाधा. त्याच्यानंतर काम क्रोधांची बाधा मानलेलं आहे. काम क्रोधांची बाधा. आणि आजच्या चरणामध्ये काय सांगितलं? पहिल्या चरणामध्ये काळ नोहे मग बाधा काळ दूत यमाची. यमाची बाधा काळाची बाधा आहे. या बाधा घालवायच्या. बाधा म्हणजे पिढा. या का बघा तुकोबाराय म्हणतात की ब्रह्मरस घी काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरस नावाचा जर काढा प्यालो आपण, कोरोना काळात काढा आला होता मालेगावच्या अंगता येत, ते म्हणायचे हे टाका ते टाका. एवढ्या टाकल्यानंतर कोरोना पळाला पण मुळीद दमदारी ना काहीच. मुळीद उठली होती त्या वेळेला. ते काढेच बेकार होती जरा ते. म्हणजे तुम्हाला म्हणजे मी जाम झालो होतो त्यानं. म्हणून ज्या बाधा आहे ना त्याच्यामध्ये आजची बाधा सांगितली काळ दूत यमाची. यमाची बाधा घालवायची ना मग प्रमाण दिलं यांनी पहिलं सुखे सेवू ब्रह्मानंद. परमार्थ बघा वारकरी संप्रदायानं कोणताही परमार्थाचं कोणतंही साधन बाकीच्या संप्रदायात म्हणजे टिंगलटवाळीचा विषय नाही, पण सुखानं करायजोगतं कोणतं साधन नाही. फक्त वारकरी संप्रदायामध्ये सगळे साधन सुखानं करायजोगते. सुखे सेवू असं म्हटलंय. सुखानं सेवन करा. ब्रह्मानंदा. ब्रह्मानंद म्हणजे नेमका कोणता? गाऊ राम नाम सदा. शब्द कसे बघा. राम नामाचं चिंतन केल्यानंतर जो ब्रह्मानंद तयार होतो त्याचं अनेक दुसरा शब्द आहे ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणतात त्याला. तर ब्रह्मरस म्हणा ब्रह्मानंद म्हणा. तर तो ब्रह्मानंद घेतला तुम्ही, मग घेतल्यानंतर ब्रह्मरस कुठून तयार होतो? गाऊ राम नाम सदा. बाकीच्या गायनामध्ये ब्रह्मरस तयार होणार. फक्त एवढाच रस इथं आहे. हा रस आनंदाचा घोष करा हरी नामाचा. कोण हा भाग्याचा
पावे ठिल. वा 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 वा, याला म्हणतात पाठ्या. म्हणजे मला आता ध्यानात आलंय, टांग्याचा बैल होता पण शिंग वाढल्यामुळे बांधून ठेवलो आता. पण जेव्हा टांगे पळाले तर ते मोरेल शिंगा नाव ना, पण माती उकरली त्यांनी. म्हणजे पा म्हातारा याला म्हणायचं येत वृद्ध होती तर नेरे. आणि परमार्थामध्ये असं शरीर म्हातारा आहे त्यांचं, पण मन मात्र म्हातारा झालेलं. तुम्ही प्रमाण दिलं का 15 मिनिटं वाढणार आहे बरं का. ते पणाला सांगून ठेवतो. 12:30च्या पुढे कीर्तन जाईल आणि यांच्यावर आपद येईल. हा आनंदाचाच भाग आहे. हा रस आनंदाचा घोष करा हरी नामाचा. कोण हा भाग्याचा भाग पावे ठिल. कोण भाग्यवान असेल त्यालाच हा रस मिळेल, इतरांना मिळणार. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे. किंवा करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, असं एक प्रमाणे. म्हणजे जो धन्य भाग्यवान असल तो धन्य जगी तोच एक हरी रंगाच्या रंगात नाचतो. नोहे मग बाधा काळ दूत यमाची. नाही का. सुखे सेवू ब्रह्मानंदा. ब्रह्मानंदाचं सेवन करा. तो ब्रह्मानंद कुठे मिळतो? ब्रह्मरस नाही, ब्रह्मरस सेवू विठ्ठल विठ्ठल. कमी वेळात जास्त सांगायची वेळ आल्यामुळे असं ते होऊ राहिलं. संताचे संगती सर्व काळ. ब्रह्मरस करू भोजन पंगती. संताचे संगती सर्व काळ. काहीला संगते पंगत नाही, काहीला पंगतची संगत नाही. आणि वारकरी संप्रदाय संगतय बी पंगतय बी आहे. एक अभंग सांगतो तुम्हाला. संगती पंगती देवा सवे घडे. अभंगाचं सुरुवातीचं टोक सांगतो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंदाला मागे पुढे. संगती पंगती देवा सवे घडे. नित्या नित्य जोडे त्याची साच. आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेनं, तुकाराम बाबाच्या कृपेनं, माऊली बाबांच्या कृपेनं, बनशी बाबांच्या कृपेनं, नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेनं आपल्याला संगतही देवाची घडणारी, पंगतही देवाची घडते. हे भाग्य आहे आपलं. तुका म्हणे भाग्य या नावेची म्हणजे संसारी जन्मी जे याची लाजी. 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 तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लाजी. 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 बाधा होऊ नये ना आपल्याला. मग सुखानं काय करा? ब्रह्मानंदाचं सेवन करा. आता ब्रह्मानंदाचं सेवन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काय सांगितलं? गाऊ राम नाम सदा. सदा शब्द अंडरलाईन करायचा. तुम्ही जर अर्धवट परमार्थ केला तर आनंद येणार नाही आणि दुःख निवृत्ती होणार नाही. तुम्हाला सदा शब्द वापरलेला बघा. सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान. नाही का. सदा चित्ताला सदा सर्व काळ समाधान राहण्यासाठी सदा शब्द वापरलेला आहे.
आणि सदा शब्द वापरायचा, ब्रह्मानंदाचं सेवन करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं? दुसऱ्या चरणामध्ये करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन, खंडल कर्माचे वदन, खंडल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, वासुदेव जपताची, वासुदेव जपताची, वासुदेव जपताची, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. काय म्हटलं? करू वासुदेव स्मरण. आता याच्यामध्ये तुम्ही शंका घ्यायला पाहिजे. काय शंका घ्यायला पाहिजे? म्हणजे कार्यक्रम झाल्यावर घ्या, आता नका. का हो? तुम्ही पहिल्या चरणामध्ये म्हणतात राम नाम सदा सदा गाऊ, राम नाम सदा. राम नाम गायला सांगतात. आता राम नाम गायचं पहिल्या चरणात सांगितलं. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात करू वासुदेव स्मरण. नेमकं करायचं काय? आता या माळी ठेवायच्या का नेमकं काय करायचं? ताळमेळा काय धरायचा? पहिल्या चरणात म्हणतात गाऊ राम नाम सदा, राम नामाचं चिंतन करा. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात करू वासुदेव. नेमकं काय? द्विधा म्हणजे नेमकं काय करायचं? तर वासुदेव स्मरण या शब्दाचा अर्थ आहे रामनामाचं चिंतन, आणि रामनामाचं चिंतन करणं याचाच अर्थ आहे वासुदेवाचं स्मरण. बघा दुसऱ्या अभंगात एक चिंतन असं आहे, वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी, अहम सोहम कोहम मुल ह्या सांडी उपाधी. बरोबर आहे की नाही? म्हणजे वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी. तो अभंग आणि हा अभंग भाषा शैली वेगळी, अर्थ एकच आहे. करू वासुदेव स्मरण, वासुदेवाचं स्मरण करायचं. वासुदेव म्हणजे एक वचनी शब्द आहे वासुदेव, पण त्या वासुदेवाचे अनेक रूप आहे ना. कोणी त्याला राम म्हणतील, कोणी कृष्ण म्हणतील. आमच्या शबरीनं राम नामाचं चिंतन केलं तरी राम प्रभू भेटायला आले. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. रामाचं चिंतन केलं, शबरीला भेटायला आले. आमच्या मीराबाईंनी मात्र तसं केलं नाही. नाचुंगी 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 हरी गुणा गावत नाचुंगी. मग कृष्णाचं भजन केलं त्यांनी, हरीचं भजन केलं. तुकोबाराय म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ. मग आता आपण नवीन माळकरी जरा एवढी अभंगाला ध्यानात ठेवू नका. काही म्हणतील वासुदेवाचं सांगते, रामाचं सांगते, तुकाराम महाराज हरी हरी म्हणते. मग नेमकं हरी हरी करावं का हरी विठ्ठलच करून घ्यावं? ते म्हणतात बाबा हे हरी विठ्ठल झालेला बरा. मग या नेमकं कोणाचं करायचं? तुम्हाला एकच सांगतो. तुकोबाराय म्हणतात धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. धरी येली सोंगे अवघी पांडुरंगे, येणे अवघी पांडुरंगे, येणे अवघी पांडुरंगे. भगवान एकच आहे, एको देव सर्व भूतेषु गुडा. एकच देव आहे, ईश तत्व एकच, एक तत्व नाम. तो एकच आहे, पण त्यानं रूप धारण केले. मग कोणी त्याला वासुदेव म्हणाल, कोणी दत्त म्हणाल, त्याला कोणी बिरोबा म्हणाल, कोणी खंडोबा म्हणाल, नाही का, कोणी राम म्हणाल, कोणी कृष्ण म्हणाल, म्हणू द्या ना त्याला. आता आपल्याला वाटत असेल पण नादबाब विचार तुमचे इतके उच्च पाहिजे ना.
नाथबाबांनी खंडोबाची सुद्धा भक्ती करायला काही प्रतिबंध केला नाही. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. खंडोबाची भक्ती. तुम्ही म्हणाल खंडोबा कोण आहे बा? नाही का, हे जे अष्टभैरव आहे ना, त्याच्यामध्ये कोणी बाळ भैरव, काळ भैरव, संकर्षण भैरव, बटुक भैरव, त्याच्या म्हणजे तो जो खंडोबा आहे ना, खंडोबा म्हणजे त्याचं नाव आहे मार्तंड भैरव. मार्तंड भैरव त्याचं नाव आहे. भैरवाचे 8 प्रकार आहे. तुम्हाला ज्याची भक्ती करायची ती करा, पण तिथंच एकनिष्ठपणानं करा. एका दिवसात जर 3 देव बदलले तर नेमका कोणता देव दम धरील? म्हणजे तर नेमका देवाने यावा कोणत्या तुमच्याकडे? सकाळी ज्या देवाची भक्ती करीत होता, संध्याकाळी तर तो दुसऱ्या पार्टीत गेला. मग त्या संध्याकाळच्या देवानं यावा का सकाळच्या देवानं यावा? म्हणजे ज्ञानोबारांनी चिडून म्हटलंय, माझी भाषा नाही ती, माऊली म्हणतात आयसा अखंड भजन करी, उगानो हे क्षण भरी, अवघे न गावद्वारी आहे व जैशी. काय माऊलीची भाषा आहे? म्हणजे गावाच्या बाहेर राहणाऱ्या वेश्येला वेश्या सुद्धा म्हटले नाही ज्ञानोबाराय. अवघे न गावद्वारी आहे व जैशी. जिचं कुंकूच कधी पुसत नाही ती गावाच्या बाहेर राहते. काय पवित्र वाणी असेल माऊलीची. म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणून त्यांच्या बाबतीत चिंतन असं आलेलं आहे, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. म्हणजे बोलताना असं बोलावं, साच आणि मवाळ खरं असावं, पण मवाळ भाषेतलं असावं. आणि हे चिंतन ज्ञानोबाऱ्याचं केवळ वाणीचं पावित्र्य. विठ्ठल 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 करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन. कोणतं बंधन? वासुदेवाचं स्मरण केलं का बंधन तुटतं. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून. कोणतं बंधन आहे आपल्याला? आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन, संसारूपी बंधन आहे आपल्याला, आणि ते बंधन तोडण्यासाठी करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन. जन्म मरणाला बंधनच म्हणा. जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, याला बंधनच म्हणावं लागेल ना. देहरूपी बंदी शाळेत आला म्हणजे ते बंधनच एक प्रकारचं. इच्छा नसताना त्याच्याकडून काही कर्म घडतात. म्हणून तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. वासुदेवाचं चिंतन करायचं. पण हे करत असताना वासुदेवाचं चिंतन सदोदित घरातच होईल असं काही. त्याच्यासाठी काही काळ तीर्थयात्रेला जाण्याचा सुद्धा आदेश दिला. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे देऊ, संता संगे देऊ, वासुदेव धरणेवारे, वासुदेव धरणेवारे, वासुदेव धरणेवारे, वासुदेव धरणेवारे, कारो वासुदेव स्मरण, कारो वासुदेव स्मरण, करो वासुदेव स्मरण, करो वासुदेव स्मरण. तीर्थयात्रे सुखे जावो, वाचे विठ्ठल नाम देवो, आनंदात गे देवो, वासुदेव धरणेवारे. तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, घरात चिंतन करत घडणं शक्य नाही. घरात चिंतनापेक्षा चिंतनाची जागा चिंतेनच घेतलेली असते. बघा आता, म्हणजे मी काहीच पाहिलं, तुमच्या परिसरात नाही तसं कोणी, परंतु एक जण सोमवार धरायचा, दिवसभर निरंकार राहायचा. आज कोणवार आहे? सोमवारच. बरं आजचा धर, पण तो तुमच्या गावातला नव्हता एवढं सांगून टाकलं. मलाही थांबायचंय, नाही तर म्हणजे कुठं नादी लागत. दिवसभर दम धरायचा, पण संध्याकाळी नेमकं बायको स्वयंपाकाला बसली का याचा हरिपाठ चालू व्हायचा.
हरिपाठात विष्णू सहस्रनाम घालायचं बा, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं काय. झालं का नाही स्वयंपाक. अहो ती म्हणायचे थांबा ना, तुम्ही सकाळपासून आतापर्यंत 1.5 डझन केळं खाल्ले, 2 किलो रताळ रेटवले धरून, 10-12 कप चहा पेले, अर्धा किलो खिचडी आणली तुम्ही. म्हणजे एक लक्षात घ्या, आपल्याला अवडंबर जास्त आहे. घरी चिंतन होण्याच्या ऐवजी चिंता जास्त वाढल्या जाते. म्हणून त्या चिंतनासाठी काही काळ तीर्थयात्रे सुखे जाऊ, बळजबरी नाही बरं का. शब्द कसा आहे, तीर्थयात्रे सुखे जाऊ, सुखानं तीर्थयात्रा केली पाहिजे. वाचे, आता कसं आहे शब्द आहे बघा. पहिल्या चरणात गाऊ राम नाम सदा, दुसऱ्या चरणात करू वासुदेव स्मरण, आणि तिसऱ्या चरणात काय सांगितलं, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे. आता विठ्ठल नाम घेऊ, नेमकं ठेके कोणते धरायचे, पहिल्या चरणावर भरोसा ठेवायचा का तिसऱ्या चरणावर. एक सांगू का, विठ्ठल नाम घेऊ जरी सांगितलं त्यांनी, पण विठ्ठल हा शब्दच असा आहे बर का. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, विटेवरी तो हा विठोबा निधान. म्हणजे विठ्ठल जरी नाम सांगितलं, पण तो सुद्धा उघडे परब्रह्म. ते कुठून आलं, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले. ते उघड पंढरपुराला आलेलं ते काय आहे, परब्रह्म आहे. ते नाव जरी विठ्ठल असेल, विठ्ठलामध्ये 3 अक्षर आहे. विठ्ठल, वि म्हणजे विधाता, विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ म्हणजे निळकंठ भगवान विष्णू, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान, भगवान विष्णू, भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती लय, नाही का, तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. वासुदेव म्हणा तरी तोच अर्थ. वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनीवरी. आणि संतांच्या संगतीमध्ये हा परमार्थ करायचा असतो बघा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बाणानी कंटाळा. म्हणून वाचे विठ्ठल नाम घेऊ. एकदा भगवंताचं नाम घेऊन टाकू आणि शेवटच्या कडव्याकडे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनीवरी. संतांच्या संगतीमध्ये वासुदेवाचं चिंतन घडेल आणि तीर्थयात्रा घडतील. परंतु त्या करत असताना काही दुर्गुण त्यागायला सांगितले. लोभ ममता दवडू आशा, लोभ ममता दवडू आशा, उदर व्यथेचा वळसा, न करू अनेक सायासा, वासुदेवा वाचोनिया. सायासे करशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजेशी कवन्या गुणी. ज्ञान उभारायला म्हणावं लागलं चिडून, न करू अनेक सायासा, वासुदेवा वाचुनिया. याच्यामध्ये लोभ ममता दवडू आशा. वेळ कमी आहे आणि अंतकरण दुखावण्याचा हेतू नाही, पण काय वेळाला काय होतं माहितीये का, नेमका दृष्टांतामध्ये सिद्धांत सांगितलेला असतो आणि एखाद्याचा फिट बसतो अंगामध्ये. तो म्हणतो यानं बाबानं मलाच पाहून टोला टाकला, असा काय अर्थ लावायचा. तर सांगतो, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण सांगितला, लोभ सांगितला. लोभ. 2 मिनिटं घेतो. विठ्ठल 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 विठ्ठल. एक जण गुरुकुलात राहिला, घरी आला, लग्न केलं, 1-2 वर्ष संसार केला, पण पत्नीला सांगितलं मला आता जरा
भागवत शिकायला जायचंय, 7-8 वर्ष येणार नाही. बायको म्हणाली, काय हुशार आहे तुम्ही, अवश्य जा, मी इकडचं सगळं पाहून घेईल, कांदे लावायचं हे ते काय असेल नसेल ते. 7-8 वर्ष तो तिकडं राहिला काशीला. आता बायको हुशार होती, ते म्हणाले नवरा काशीला राहून काय काशी केली, आता याची परीक्षा घेऊन टाकू आपण. तिकून फोन आला की मी आता शिक्षण माझं पूर्ण झालं, 6 शास्त्र तोंडपाठ झाले, आता मी घरी येतोय. बायकोनं सांगितलं गावकऱ्यांना माझे पती 6 शास्त्र तोंडपाठ झालेले, वेदांत वाचस्पती झाले आता, परंतु आता ते घरी येणार आहे तर त्यांना मिरवून आणायचंय. पण बायकोने इकून फोन केला, तुम्हाला गावात आल्यानंतर मिरवून आणणार, घरापर्यंत आणणार मिरवणूक, आणि दारामध्ये पंचारतीचं ताट घेऊन तुमची आरती करणार मी. पण आरती करण्यापूर्वी एक प्रश्न विचारणार, प्रश्नाचं उत्तर आलं तर आरती तर घरात घेणार, नाही तर मग तुम्ही जिथं काशी केली होती ना तिथंच काशीत राहा मग. तुम्ही पेपर फोडा बर का बहुश्रू श्रोते, बाबांच्या दृष्टानं आहे की बहुश्रू श्रोते, अनेक महात्म्याच्या मुखातलं ऐकल्यामुळं हा एक परिणाम झाला. एक शब्द जरी निघाला तर अर्थ अर्थ कळाल्या जातो. ही श्रीमंती तुमच्या परिसराची बर का. अहो टाळ्या तर वाजव कमीत कमी. मलाही कळालं आता आपल्याला पंक्तीची वेळ झाली, आता त्याला नाविलाज आहे, पण तुम्ही मला परत कधी बोलावणार. अच्छा, आता बरी गमत आहे का. बरं मग आता आणखीन अर्धा तास लावून धरीत. असो, शास्त्री ते वेदांताचार्य झाले, घरी आले, मिरवणूक काढली त्यांची, मिरवणूक घरापर्यंत आली. बायकोनं पंचारतीचं ताट तयार होत, सांगितलं खाली उतरा, वेदांताचार्य खाली उतरले. सांगितलं एकच प्रश्न आहे तुम्हाला, सांगितलं होतं एक प्रश्न विचारणार त्याचं उत्तर मला द्यायचं. यांनी सांगितलं काय विचारायचे तेवढे 6 शास्त्र तोंडपाठे. यांनी सांगितलं मला शास्त्र फिस्त्र काही माहित नाही, फक्त एकच शंका आहे की मला सोडून तुम्ही 7-8 वर्ष राहिले ना, काशीत राहून काय काशी केली मला तर कळू द्या. सांगा पापाचा बाप कोण. हे लागलं डोकं खाजवायला. ते म्हणे सगळं संस्कृत तोंडपाठ आहे, पण हे काही कळालं नाही बा, आता पापाचा बाप कोण, आता काय अंदाज धराव बा आता पापाचा बाप. पण ते चिडलं मनातून. ते बायकोला म्हणाला अगदी प्रामाणिकपणानं तुला उत्तर देतो, मी घरात येऊ शकत नाही. आता मी ना पापाचा बाप कोण आहे मी शोधूनच आणतो, तसा मी येणार. ते तसंच बिगर तिकटी गेलं, मनमाडून बसलं रेल्वेनं. कुठं आपल्याला काय घेणं आहे, ते पकडलं का काय त्याची त्याला माहिती. तिथं गेल्यानंतर जिथं शिकत होतं का तिथं जाता येणं याला माऊली. ते म्हणे जर विचारावा घरी, बायकोनं सांगितलं पापाचा बाप कोण, घरातून काढून दिलं तर काय सांगायचं. ते एका झाडाखाली बसलास, समोर एका वेश्येची माडी होती, आणि त्या वेश्याला काही गिऱ्हाईक वगैरे कोणी आलं नाही, ती अशी पडवीत बसलेली होती. तिनं ते हेरलं, हे बऱ्याच 1 तासापासून बसलेलं आहे, डोक्याला हात लावलेला आहे, नेमका कोण असेल बघू. जवळ आली, बघितलं तर कपाळाला गंध लावलेला वारकरी दिसतोय. सांगितलं बाबा आपण कोण. सांगितलं मी या ठिकाणी वेदांताचार्य झालोय, 6 शास्त्र तोंडपाठ आहे, घरी गेलो होतो पण बायकोनं प्रश्न विचारला पापाचा बाप कोण, उत्तर आलं नाही, त्याच्यामुळे इथं आलो. आता ज्यांनी मला शिकवलं त्यांना हा प्रश्न विचारायची पंचायत झाली, त्याच्यामुळे इथं बसलोय. त्या बाईनं सांगितलं तुमच्या प्रश्नाचं 2च मिनिटात चुटकी सरशी उत्तर देणार. ते म्हणाले देऊन टाका ना. ते म्हणे तसं नाही, माझ्या माडीवर यावं लागल तुम्हाला, आणि तिथं आले आले उत्तर देणार. ते म्हणे तू कोण आहे. म्हणे मी वेश्या व्यवसाय करते. अरे अरे म्हणे छे 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 छे, पातकम पातकम बहुत पात, नाही नाही बहुत नाही, नाही का मला त्याच्यातलं एवढं येत नाही. पातकम पातकम महत पातकम ते म्हणलं, संस्कृत बोलायला लागलं. त्या बाईनं सांगितलं असं नका करू वेदांताचार्य, तुम्ही माझ्या घरापर्यंत जर आले तुम्हाला 10,000 रुपये देणार, आणि काय नाही फक्त घरापर्यंत यायचं, बसायचं, 10,000 तुमचे फिक्स झाले आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तरही झालं. यानं सांगितलं 10,000 घेऊन टाका, पाप फेडून टाकू, हरिमुखे म्हणा करून पाप फेडून टाकू. तिथं गेलं, बायनं नेऊन बसवलं सोफा शेटवर. आता होता का नव्हता मी तिथं थोडंच गेलो होतो. तिथं जाऊन बसलं, बायनं लगेच चहाचा ट्रे आणला. ते म्हणे नाही बाई तुम्ही वेश्या आहे, मी ते घेऊ शकत नाही. सांगितलं 10,000 तर ठरेल इथं यायची, ही फिक्सच आहे, पण चहा पिण्याच्या मोबदल्यात त्यानं पुन्हा 15,000.
25,000 द्या फक्त गोडभर चहा घ्या. प्रश्नाचं उत्तर तर फिक्सच आहे त्याच्यात. यानं सांगितलं पातकम महत पातकम पिऊन घेतला चहा 25,000. ते म्हणे करू वासुदेव स्मरण त्याने तुटे रे बंधन तोडून टाकू. चहा पिऊन घेतला. सांगितलं शास्त्रीजी आमच्याकडे येणारे सगळे घाणेरडेच लोक असतात. तुमच्यासारख्या साधूचे पाय लागले. फक्त या पतिताला पावन करा. एक गोळाभर अन्न खा फक्त. त्यानं सांगितलं हे असं नाही करायला पाहिजे. नाही ते 25 तुमचे फिक्स झाले. वरून 25 देते 50,000 फक्त गोळाभर अन्न खा. याने सांगितलं गोळाभर अन्न खाऊ गायत्री नामाचा जप करून टाकू आणि ते फेडून टाकू. ते त्या बाईनं प्लेट भर काहीतरी शिरा वगैरे आणला. सांगितलं शास्त्री. ते म्हणाले मी घेतो. ते म्हणेल नाही फक्त पुरे 1,00,000 रुपये देते आता. फक्त माझ्या हाताचा एक घास घ्या फक्त तुम्ही. हो तुम्ही एवढ्या लवकर हसू नका ना. आमच्या मार झाला काही दम निघा ना. एक घास घेतला आणि शास्त्रीच्या तोंडात घालायचा असं निमित्त केलं. शास्त्रीनं तोंडात घेतला. त्या बाईनं तो अशी मुसकाडात मारली. त्यांच्या आल्या अशी मुसकाडात मारली. इतका आवाज झाला ऐक नाही. आता किती आवाज झाला मलाच काढता येत नाही तर तुम्हाला काय सांगणार. ते खाली पडलं. त्यांनी सांगितलं काय बाई काय मूर्ख आहे शेवटी वेश्याच तू तुकार हे नालायक असं तस. त्या बाईनं सांगितलं अजिबात नाही मी नालायक नाही काय नाही. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पापाचा बाप हे लोभ. ते म्हणे कसा काय. ते म्हणे कसा काय नाही उठून बसा मग सांगते. 10,000चा लोभ दाखवला माझ्या घरी यायला तयार झाले. 15,000चा आणखीन लोभ दाखवला 25,000 एक कप भर चहा प्यायला तयार झाले. 50,000चा लोभ दाखवला प्लेट भर शिरा खायला तयार झाले. 1,00,000 पुरे देते म्हटल्यानंतर माझ्या हाताला खायला तयार झाले. म्हणून पापाचा बाप कोण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा वळसा न करू अनेक सायासा वासुदेवा वाचोनिया. आणि याच्यामध्ये सायास वासुदेव सोडून भगवंताचं नामचिंतन सोडून काहीच करणार नाही. नाथ बाबा म्हणतात मानवी जीवनाचं हेच मुख्य वर्म आहे. शेवटच्या चरणामध्ये मुख्य वर्म मुख्य वर्म
हरे वसुदेवा वासुदेवा जपता
श्राद्धाच्या निमित्तानं पूजनीय वैकुंठवासी जगन्नाथ यादव माकुने अर्थात आमच्या पानाभोनी फोन केला. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ अल्पशी सेवा करण्याचा योग. हा परिवार 1 वर्ष झालं पितृछत्र हरपल्यामुळं काय यातना होतात. मुली असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील, जावई असतील, बाबासारखे मेवणी आहे. या ठिकाणी वर्ष कसं निघून गेलं चुटकी सरशी निघून जातो. घडी घडी काळ वाट याची पाय, काळ थांबत नाही कोणासाठी. आणि म्हणून हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम चिंतन एकनाथ महाराजांच्या अभंगावर अल्पसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगावर लाखो कीर्तनकारांनी स्वतःची मतं मांडली. ती मतं आहे, पण तुकोबाराय म्हणतात नका शोधू मतांतरे नुमगे खरे बुडाल. आलं का लक्षामध्ये? हे मत आहे फक्त, त्याचा अर्थ तसाच असेल असं काय मानायचं नाही. सांप्रदायिक अर्थ नाथबाबांच्या मनातला अर्थ वेगळा असू शकतो, तरी सुद्धा जर योग्य वाटलं तर संप्रदायाचे विचार आहे म्हणून ग्रहण करा. चुकीचे वाटले तर माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन बाबांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करून सेवेला टाळकरी माळकरी गायक वादक सर्वांना प्रणाम करून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय